आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना वंदन करून बोलतो। आदरणीय व्यासपीठावर उपस्थित माझे कर्जतचे सगळेच महाराष्ट्र सैनिक पदाधिकारी आणि माझा जीवलग मित्र जितू पाटील याच्या आजच्या क्रिकेटच्या टुर्नामेंटसाठी त्यांनी आज मला इथे बोलवलं होतं आणि मी ज्यावेळेला त्यांनी सांगितलं त्याच वेळेला निश्चित केलं होतं की आपण जायला पाहिजे, कारण आम्ही अनेक वेळेला जितूला फोन केला की काम झालं नाही, असं कधी झालंच नाही। आम्हाला कुठेही जायचं असेल आणि जर आम्ही साहेबांना म्हटलं की साहेब उद्या नागपूरला चाललो आहे, इकडे चाललो आहे, तिकडे, साहेब नेहमी सांगतात आपल्या जितूशी बोलून घे। आणि जितूशी बोलल्याच्या नंतर आमची रेल्वेची रात्री शेवटच्या क्षणाला जरी आम्ही तिकीट सांगितली तरी ती कन्फर्म झालेली आहे, किंवा या भागामध्ये मनसेचं काही काम असेल किंवा आमच्या ठाण्यातल्या कोणाचं काही काम असेल तरी जितू भाऊनं सांगितलं की ते काम आज तगायत कधी झालं नाही, असं कधीच घडलेलं नाही। आम्हाला यश मिळत नाही हे नक्की आहे खात्रीने, की मागच्या अनेक वर्षापासून आम्ही सगळेच खूप प्रयत्न करतो आहे, परंतु आम्हाला यश प्राप्त होत नाही। पण आम्हाला सन्माननीय राजसाहेबांवर पूर्ण खात्री आहे की जिथे आम्हाला जायचं आहे तिथे राजसाहेब आम्हाला घेऊन जातील। एक दिवस माझा मित्र हा आमच्यासोबत आम्हाला विधानसभेत असेल याची पूर्ण खात्री आहे आम्हाला। सर्वच महाराष्ट्र सैनिकांचे मनापासून अभिनंदन आणि असेच उत्तम कार्यक्रम तुमच्या हस्ते व्हावेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना। सन्माननीय राजसाहेबांनी जो आपल्याला कार्यक्रम दिला आहे तो कार्यक्रम बँकांमध्ये जाऊन आपण बँकाच नाहीत, आपल्या लोकांना काय भाषणात साहेब बोलले हे कळलं नाही। बँका आणि आस्थापना, त्यात विविध आस्थापना येतात, फक्त बँका येत नाहीत, तर तिथे गेलं पाहिजेत। आता आज एक मला नोटिफिकेशन मिळालं, ते नोटिफिकेशन असं आहे की 2013चं ते नोटिफिकेशन आहे आणि 2013च्या नोटिफिकेशनमध्ये म्हटलं की बँकेची स्लिप देखील मराठीत असली पाहिजे। आपल्याकडे फक्त जातो आणि आपण निवेदन देतोय की मराठीत बोला असं नाही, तर विविध गोष्टी आहेत आणि त्या तुम्ही कराव्यात। ही छोटी छोटी माध्यमं आहेत, ते बघा यश येईल तेव्हा येईल, पण मराठी माणसाच्या पाठी खंबीर आपण सगळे उभे राहिलो पाहिजेत, कारण आपलं बेस जो आहे पक्षाचा तो मराठी माणूस आहे। त्यामुळे मराठी माणसावर जिथे अन्याय होईल तिथे तुमच्या सगळ्यांची लाद पडावी ही अपेक्षा बाळगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।